श्री विठ्ठल श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. हे हरी, समान चरण आणि समान दृष्टी असलेली जी तुझी विटेवर सुंदर मूर्ती आहे, तेथे माझी अंतःकरण वृत्ती अखंड राहो. या अभंगात समचरण आणि समदृष्टी या दोन पदांनी विठ्ठलाचे तटस्थ लक्षण सांगितले आहे. तो विठ्ठल पृथ्व्यादिकांना अंतर्बाह्य व्यापून दशांगुल परिमित असलेल्या विटेवर भक्तानुग्रहार्थ पाय जोडून अतिशय उत्कर्षाने उभा आहे. या श्रुतीतील वर्णनावरून समचरण हे विठ्ठलाचे सगुण साकार रूप आहे हे सिद्ध होते. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयाविण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. तुला जरी मधुर बोलणं येत नसलं आणि देवानं गोड स्वर दिला नसला, तरी त्यासाठी विठ्ठल भुकेला नाही. तुला जसं येईल तसं रामकृष्ण म्हण. तो आपल्या श्रद्धेनं, निष्ठेच्या बलानं व प्रेमानं देवाजवळ देवाच्या आवडीची प्रेम लक्षणा भक्ती माग. तुकाराम महाराज म्हणतात की मी माझ्या मनाला हाच विचार सांगतो की हे मना, तू प्रत्येक दिवशी प्रेमानं रामकृष्ण म्हणण्याचाच निश्चय कर. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. मी विचारानं निश्चित जागा झालो, म्हणून हरीच्या भजन जागरास आलो. ज्या हरी जागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते, त्या नामघोषानं माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले तेही पळून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो त्या ठिकाणी देवाच्या कृपेची सुखद सावली असते. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची ये. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जो आपल्या कल्याणाविषयी जागरूक असतो त्याचे आईबाप धन्य आहेत. कुळामध्ये जे सत्वगुणी कन्यापुत्र जन्माला येतात त्यांचा देवाला आनंद वाटतो. जे गीता व भागवत श्रवण करतात आणि विठोबाचे नित्य चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मला त्यांची जर सेवा घडेल तर माझ्या भाग्याला सीमा नाही. अंतरची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव भक्तांच्या अंतःकरणात आपल्याविषयी असलेलं प्रेम स्वीकारतो आणि भक्तापासून प्रेमाचा लाभ आपल्यास होईल काय ते तो पाहतो. देव भक्तांचा प्रेमी आहे हे निश्चित. आपल्या शुद्ध ऐश्वर्यादी गुणांनी भक्तांना सुशोभित करतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्ताबरोबर जेवतो व भक्तांना खरे प्रेम देतो आणि स्वतःच्या प्रेमाविषयी प्रेम देतो. पावले पावले तुझे आम्हा सर्व,
दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. तुका म्हणे आणू तुझ विण नाही, नभाहुनी पाही वाड आहे. देवा, आम्हाला तुझे भक्ती ज्ञानादी सर्व काही प्राप्त झाले. आता आमच्या ठिकाणी द्वैत भाव निर्माण होऊ देऊ नकोस. हे विठ्ठला, मी जेथे जेथे पाहतो तेथे तेथे तुझेच व्यापक स्वरूप आहे. कारण तुझ्या स्वरूपानं हे त्रिभुवन व्यापलं आहे. भेदवादी, अभेदवादी व भेदाभेदवादी यांची मते आणि खंडन मंडनात्मक संवाद हे सर्व तुझ्या तात्विक स्वरूपाच्या अज्ञानामुळे आहेत. त्यामुळं आम्हास त्याच्याशी वाद करण्याचा प्रसंग येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, असे पहा की ज्यात तू नाहीस असा एक परमाणू देखील नाही. कारण तुझे स्वरूप आकाशापेक्षाही मोठे आहे. मग तुझ्या अस्तित्वाविषयी वादविवाद करण्याची आवश्यकताच काय आहे. सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेणा पहा. आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. हो प्रहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती. निजनये खाली घाली फुले, जवळीन साहती मुले. अंगी चंदन लाविते भारी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मज नचले अन्न, पायली गहू सांजा तिण. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळोनी आले मास, माझे दुःख नेणवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला. एक स्त्री सर्व प्रकारची सुख असताना नवऱ्याला ढोंगाणं म्हणते, तुम्ही माझ्या दुःखाकडे लक्षच देत नाही. पण विचार करा हो, असे बायकोने म्हटल्यानंतर बायकोच्या प्रेमानं भारलेला तो वेडा नवरा तिच्या भिडनं होय होय खरं आहे तुझं म्हणणं असं म्हणू लागला. नंतर ती आपलं एक एक दुःख, अहो दुःख कसलं, दुःखाभास नवऱ्यापुढे सांगू लागली. ती म्हणाली, मला नेहमीच पोट दुखी आहे म्हणून मला दूध भात साखर तूप हे पथ्याला लागतं. दुपारी मला लहरी म्हणजे चक्कर येतात आणि शुद्ध राहत नाही, त्यामुळे मी झोपते. पण नीट झोप लागतच नाही म्हणून मी अंगाखाली फुलं घालते. आणि जवळ मुलं असली म्हणजे मला ते सहन होत नाही म्हणून मी तुमच्या जवळ देते. मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते कारण मला नेहमी माथा शूळ आहे. मला अगदीच अन्न जात नाही. मला फक्त 3 सांज 3 वेळा पायली भर गहू लागतात किंवा 3 पायल्या गव्हाचा सांजा लागतो. गेल्या बाजारी तुम्ही 10 शेर साखर आणली, ती मला 7च दिवस गेली. माझे हाडात जाऊन वर मास आला आहे. हे माझं दुःख तुम्हास कसे बरं कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे खोटं सांगून तिनं नवऱ्याला जिवंतपणी गाढव केलं आणि मेल्यावर तो नरकास तर जाणारच. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय.